नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 1 डिसेंबर 2024 रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि त्यासाठी नेमकं स्ट्रॅटेजी कशी असलं पाहिजे, नेमकं नियोजन कसं असलं पाहिजे, तर त्याबाबतचा हा एक व्हिडिओ आहे. यामध्ये आपण 60 दिवसांचं जे काही नियोजन आहे त्यावर डिस्कशन करणार आहोत. जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे जे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे परीक्षा देण्याच्या अगोदर आणि त्यानुसार अभ्यास करायला पाहिजे, ते पॉइंट आपण इथं घेतलेले आहे. तुमच्या मनातील क्वेश्चन जे आहे ते इथे घेतलेले आहे. तर आता आपण एकदम व्यवस्थितपणे 60 दिवसांचं नियोजन कसं करायचं, त्याचबरोबर दैनंदिन अभ्यासाचं नियोजन काय असायला पाहिजे, काय नाही, सगळ्या गोष्टींवर हळूहळू चर्चा करणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त व्हिडिओ बघू नका. व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या असतील तर ते तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे, काही मुलं फक्त व्हिडिओ बघतात पण त्या गोष्टी अप्लाय करत नाही, तर तुम्हाला हे अप्लाय करावं लागतील रिझल्ट येण्यासाठी. बघा मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा 2024 जे काही पूर्वपरीक्षेत 60 दिवसाचं नियोजन आहे ते आता आपण इथं बघणार आहोत. बघा, पहिला मुद्दा हा आहे की नियोजन किंवा प्लॅनिंग जे ते कशासाठी करायचं. ठीक आहे, नियोजन जे किंवा प्लॅनिंग जे ते कशासाठी करायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण नियोजन केलं, ठीक आहे, नियोजन केलं, आपलं जे नियोजन आहे फॉर एक्झाम्पल आपण 100% जे काही प्लॅन केलेलं आहे, नियोजन केलं ते 100% आपलं कंप्लीट नाही झालं. आपलं कंप्लीट झालं 70%. ठीक आहे, 70%. 70% जर तुम्ही नियोजन कंप्लीट करत असाल, ठीक आहे, आपण 100% प्लॅनिंग केलं होतं प्रॉपर सगळ्या विषयांचं, पण तुम्ही 70% तुमचा प्लॅन जो आहे तो व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी केली, 100% नाही झाली अंमलबजावणी, तरी पण तुमचा अभ्यास जो आहे तो खूप जास्त प्रमाणात झालेला असतो. आता काही मुलं काय करतात, प्लॅन न करतात अंधाधुंदी अभ्यास करतात. लायब्ररीमध्ये त्याचं शेजारचा हा पुस्तक वाचतोय, ठीक आहे, त्यांनी सांगितलं की हे महत्वाचं पुस्तक आहे, याच्यातून क्वेश्चन येतात, लगेच तो ते पुस्तक वाचायला घेतो. दुसरं त्याला काही वाटलं, एखादा युट्यूबवर व्हिडिओ बघितला त्याने, ते बघितलं मग तो व्हिडिओ बघत राहतो. म्हणजे जी प्लॅन असतो तो असा स्पेसिफिक त्या मुलाचा प्लॅन नसतो, एक अंधाधुंदी कार्यक्रम जो आहे तो चालू असतो. तर प्लॅन कशासाठी करायचा, तर प्लॅन 100% नेहमी अचीव होईल. ठीक आहे, तर हे समजून घ्या, क्वचित 10% मुलं किंवा 5% मुले 100% कंप्लीट करतील. पण प्लॅनिंग नुसार जर आपण जात असेल आपल्या आयुष्यामध्ये आणि ते 60%, 70%, 80%, 90% जरी तुम्ही त्याला कंप्लीट करत असाल तर तुमचा खूप जास्त प्रमाणात अभ्यास होणार आहे. बघा, ही गोष्ट लक्षात घ्या. प्लॅन याच्यासाठी करावा, ठीक आहे, प्लॅन याच्यासाठी करावा. त्याचबरोबर प्लॅन जो आहे मित्रांनो तो काही गोष्टींपासून दूर राहण्यासाठी. फॉर एक्झाम्पल सोशल मीडियावर आता समजून काहीतरी डिस्कशन सुरू झालं, या असं असं एक्झामचं हे ते, निवडणुका होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, मग त्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष ऑटोमॅटिक लक्ष देणं आपलं कमी होऊन जातं. कारण आपल्याला माहिती आहे की आपला जो काही प्लॅन आहे त्यामध्ये आपल्या एवढ्या एवढ्या गोष्टी राहिलेल्या आहे, पहिले ते कंप्लीट करून घेऊ, या गोष्टीकडे नंतर लक्ष देऊ. फॉर एक्झाम्पल प्लॅनिंग वगैरे काहीच नसेल तर तुमचं इतर गोष्टींकडे लक्ष जे आहे ते वाढतं. ठीक आहे, तर समजलं प्लॅन कशासाठी करायचा. प्लॅनिंग भलेही 100% तुमचा कंप्लीट नका होऊन देऊ, ठीक आहे, स्ट्रॅटेजी 100% तुमची फॉलो नाही झाली तरी चालेल. ठीक आहे, 60 दिवसात तुम्ही समजून घ्या की सगळ्या विषयाचा एखादा विषय अभ्यासाचा राहिला तरी चालेल, पण तुमचा खूप जास्त अभ्यास बाकी विषयांचा झालेला असेल, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. हे प्लॅनिंगचा फायदा असतो. यानंतर पुढे जाऊया. बघा, आता पुन्हा जोमाने तयारी कशी करावी. तर बघा, हा प्रश्न यासाठी आहे कारण परीक्षा वेळोवेळी पुढे गेलेली आहे आणि परीक्षा वेळोवेळी पुढे जाऊन मुलांचा जो काही माइंडसेट आहे तो परीक्षेबाबत जो सिरियसनेस आहे तो आता पहिल्यासारखा नाही राहिलेला. तर आता आपल्याला काय करायचंय, तर परत परीक्षा पुढे गेली, मुलांचा अभ्यास जो आहे तो कमी झाला. आता सर तुम्ही असं कसं म्हणता मुलांचा अभ्यास कमी झाला. आता बघा, आम्ही दररोज युट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकतो. फॉर एक्झाम्पल मी दररोज करंट अफेअर्सचं लेक्चर टाकतो, डेली त्याला एक 4,000 व्ह्यू येते. जशी परीक्षा पुढे जाते ते 4,000 व्ह्यू डायरेक्ट 2,000 जाते. म्हणजे 2,000 विद्यार्थी जे आहे ते अभ्यास करणारे कमी होऊन जातात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मुलांचा माइंडसेट जो आहे तो परीक्षा नेहमी पुढे गेल्यामुळे मुलांचा माइंडसेट जो आहे तर तो अभ्यासापासून थोडा बाहेर चाललेला आहे. ठीक आहे, त्यांचा अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होते. मध्ये काय झालं, मध्ये जेव्हा एक्झाम पुढे गेली तर गणपतीच्या काळामध्ये लायब्ररी पूर्ण खाली. ठीक आहे, लायब्ररी ज्या पुण्यातले लायब्ररी आहे मेन तर त्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या डायरेक्ट मी तुम्हाला म्हणतो 70-80% कमी झाली. मग आता आपण जो मध्ये अभ्यास थांबवला होता किंवा अभ्यासाचा वेळ कमी केला होता त्याला परत त्याची घडी कशी बसवली पाहिजे, परत जोमाने अभ्यास कसा करायला पाहिजे, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण ते व्हिडिओमध्ये थोडं पुढे जाऊन सांगतो. ठीक आहे, त्या अगोदर मी तुम्हाला 60 दिवसांचं नियोजन कसं करायचं किंवा 60 दिवसांमध्ये रिव्हिजनचं प्लॅनिंग कसं करायचं हे पहिले तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, आपल्याला प्लॅनिंग जे आहे ते 3 टप्प्यांमध्ये करायचे. ठीक आहे, 3 वेळा आपलं रिव्हिजन झालं पाहिजे. मग त्याचा फॉर्म्युला असणार आहे 60 मधले पहिले 30 दिवस
30 दिवसात आपल्याला सगळ्या विषयांचं रिव्हिजन करायचंय. नंतर तेच विषय परत आपल्याला 20 दिवसांमध्ये परत रिवाइज करायचे आणि परत तेच विषय परत आपल्याला 10 दिवसांमध्ये रिवाइज करायचे. तर असा प्लॅन असणार आहे 60 दिवसांचा. 30 20 10 30 दिवसात आता सगळे विषय रिवाइज करायचे. मग तुम्हाला बऱ्यापैकी त्या विषयांबाबत आयडिया असेल. मग 20 दिवसात परत त्याच विषयाला रिव्हिजन द्यायचं आणि परत 10 दिवसात त्याच विषयाला रिव्हिजन द्यायचं. ठीक आहे, म्हणजे वेळोवेळी रिव्हिजन दिलं तर कालावधी सुद्धा आपल्याला काय लागणार आहे, कमी लागणार आहे. तर हा 30 20 10 चा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. 30 20 10. ठीक आहे, 30 20 10 चा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, फॉलो करायचा आहे. हा फॉर्म्युला फॉलो केला तर आपलं 3 वेळा काय होणार आहे, परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन होणार आहे. परीक्षेच्या अगोदर 3 वेळा रिव्हिजन होणार. मग आता रिव्हिजन कसं करावं आणि कोणत्या टॉपिकचं करावं पहिले हे आपण समजून घेऊया. बघा टॉपिक जे आहे मित्रांनो, जे काही टॉपिक आहे, ठीक आहे, तर त्याला आपण 2 याच्यात डिवाइड करूया. आयएमपी टॉपिक आणि क्वचित प्रश्न विचारले जाणारे टॉपिक. आयएमपी टॉपिक म्हणजे काय, असे टॉपिक की ज्यावर रेग्युलर क्वेश्चन विचारला जातो. रेग्युलर फॉर एक्झाम्पल आता मी इथं काही स्क्रीनशॉट घेतलेले इथं काही बघा. हा आयोगाचा 2023 चा पेपर आहे आणि या 23च्या पेपरमध्ये दारिद्र्य विषयक रंगराजन समितीवर प्रश्न विचारलेले. हा आयोगाचा 2022च्या पेपर मधील क्वेश्चन आहे बघा, दारिद्र्यात घट आणि त्याबाबत भारताचं युनायटेड नेशन सोबत प्रयत्न कोणकोणते. ठीक आहे, दारिद्र्यात घट म्हणजे दारिद्र्य कमी करण्यासाठी भारताने आणि युनायटेड नेशनने मिळून कोणते प्रयत्न सुरू केले. आणि त्याचबरोबर हा 2020चा पेपर आहे, नियोजन आयोगाचे जे काही दारिद्र्य विषयक वेगवेगळ्या समित्या नियोजन आयोगाने स्थापन केल्या होत्या तर त्याविषयी जे काही अंदाज मांडण्यात आले तर त्याशी संबंधित स्टेटमेंट. आता मी हे तुम्हाला का दाखवलं 2020चा, तर अशा प्रकारे मी हे तुम्हाला का दाखवलं, कारण तुम्ही 2023च्या पेपरमध्ये दारिद्र्यावर क्वेश्चन बघता, 2022च्या पेपरमध्ये दारिद्र्यावर क्वेश्चन बघता, 2020च्या पेपरमध्ये सुद्धा दारिद्र्यावर क्वेश्चन बघता, 2021 मध्ये सुद्धा आहे, पण तो दारिद्र्य कमी करण्यासाठी जे योजना सुरू करण्यात आल्या त्यावर क्वेश्चन होता. त्यानंतर 19 मध्ये सुद्धा क्वेश्चन आहे, 18 मध्ये सुद्धा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला यावरून कळतं की दारिद्र्य हा टॉपिक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि एक क्वेश्चन येणारच येणार. ठीक आहे, तसं समजून घ्या जी MDG आहे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, हे रेग्युलर टॉपिक आहे, यावर क्वेश्चन येणारच येणार. ठीक आहे, तुम्ही 2023चा पेपर बघा, 2022चा पेपर बघा, 21चा बघा, 20चा बघा, 19चा बघा, तुम्हाला एकेका पेपरमध्ये 2-2 क्वेश्चन मिळतील. म्हणजे अशा प्रकारे यांना म्हणायचं आयएमपी टॉपिक्स. यांना काय म्हणायचं, आयएमपी टॉपिक्स. ठीक आहे, यांना काय म्हणायचं, आयएमपी टॉपिक्स. आणि बघा मित्रांनो, हे जे आयएमपी टॉपिक्स आहे, ठीक आहे, आता हे बऱ्यापैकी जे काही PYQचे वगैरे पुस्तक असतात त्यामध्ये ऑलरेडी आयएमपी टॉपिक्स जे ते आपल्याला दिलेले, ठीक आहे, क्लासिफिकेशन केलेले. पण माझ्या मते तुम्ही हे क्लासिफिकेशन स्वतः करायला पाहिजे. दुसऱ्याने कुणीतरी तुम्हाला ते करून दिलेलं आहे त्यापेक्षा तुम्ही स्वतः हे करायचं. आता कसं करायचं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो. इथं असे पेपर घ्यायचे 2023 2022, ठीक आहे, सगळे पेपर घ्यायचे 2020 समजा 2019 2018 आणि 2017. ठीक आहे, 2017 पर्यंतचेच पेपर घेतले तरी चालेल. ठीक आहे, मग आता आपल्याला माहिती आहे 2023 मध्ये दारिद्र्य विषयी एक क्वेश्चन आला. ठीक आहे, आपण एक सब्जेक्ट घ्यायचा. समजा इकॉनॉमिक्स घेतलं तर इकॉनॉमिक्स घेतल्यानंतर आपल्याला एक कळतं की इकॉनॉमिक्स मध्ये दारिद्र्य या टॉपिकवर रेग्युलर क्वेश्चन येतोय. ठीक आहे, दारिद्र्य या टॉपिकवर काय येतोय, रेग्युलर क्वेश्चन येतोय. मग आपल्याला फक्त हे बघायचं 2023 मध्ये दारिद्र्यावर क्वेश्चन आला का, येस आला. कशावर आला, रंगराजन कमिटीवर. त्यानंतर 22 मध्ये आला का, आला. ठीक आहे, दारिद्र्य विषयक जे काही भारत आणि युनायटेड नेशनचे प्रयत्न आहेत त्यावर आला. 2020 मध्ये आला का, आला. दारिद्र्य विषयक समित्यांवर क्वेश्चन जो आहे तर तो विचारण्यात आला. 19 मध्ये आला का, 19 मध्ये पण आला. तेंडुलकर समितीवर क्वेश्चन आला. ठीक आहे, तेंडुलकर समितीवर क्वेश्चन आला. त्यानंतर 18 मध्ये आला का, आला. दारिद्र्य विषयक ज्या काही समिती आहे, ठीक आहे, तर त्यावर क्वेश्चन आला. समित्यांवर दारिद्र्याच्या प्रकारांवर क्वेश्चन आला. मग आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की दारिद्र्य हा जो टॉपिक आहे यावर या वेगवेगळ्या अँगलने क्वेश्चन जो आहे तो विचारण्यात आलेला आहे. मग या टॉपिक मधलं आता दारिद्र्य एक टॉपिक आपल्याला मिळाला, त्या टॉपिकचे सब टॉपिक सुद्धा तुम्हाला मिळाले की आपल्याला दारिद्र्य विषयक समित्यांचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, सरकारच्या प्रयत्नांचा अभ्यास करायचा आहे, सरकारी योजनांचा. त्याचबरोबर तुम्हाला कळालं की दारिद्र्याच्या प्रकारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, दारिद्र्य विषयक निर्देशांकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे क्लासिफिकेशन करायचे.
त्यानंतर समजा इकॉनॉमिक्स मध्येच तुम्ही बघितलं की एमडीजी आणि एसडीजी वर एमडीजी आणि एसडीजी वर आपल्याला क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. मग तसं तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं. कसा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणते एमडीजी, खालीलपैकी कोणते एसडीजी, ठीक आहे, असे आपल्याला क्वेश्चन जे ते विचारले जातात. मग हे क्लासिफिकेशन तुम्हाला स्वतः करायचं. का करायचं? कारण आपण जर बघितलं तर 1 ऑक्टोबर पासून एक्झामला 60 दिवस आहे. 1 ऑक्टोबर पासून एक्झामला 60 दिवस आहे. आपल्या हातात आता आपल्याकडे काही दिवस आहे. पुस्तकामध्ये जे केलेलं आहे, पुस्तकामध्ये ऑलरेडी काही जणांनी क्लासिफिकेशन दिलेले, वेगवेगळ्या अकॅडमीचे पुस्तक आहे, पण तुम्ही ते जर फॉलो केलं तर तुम्हाला त्याचं इतकं जास्त बेनिफिट होणार नाही. जेणेकरून तुम्ही स्वतः असं अनालिसिस केलं तर तुम्हाला काय मिळेल, प्रत्येक विषयातील इम्पॉर्टंट टॉपिक्स मिळतील. आता बघा इकॉनॉमिक्स मध्ये समजा 15 क्वेश्चन आहे, तर 15 पैकी तुम्हाला असं दिसेल की 10 अशा प्रकारचे टॉपिक आहे की ज्यावर रिपीटेडली क्वेश्चन विचारले जातात. त्यामध्ये समजा एक दारिद्र्याचा क्वेश्चन असतोच, एक लोकसंख्येचा क्वेश्चन असतोच, एक एसडीजी एमडीजीचा क्वेश्चन असतोच, एक योजनांवर क्वेश्चन असतोच. हे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मधील 10 जे काही प्रश्न आहे ते तुमचे परफेक्ट होऊन जाणार आहे इम्पॉर्टंट टॉपिक्सच्या माध्यमातून. आणि हे नियोजन आपल्याला काय करायचं, हे क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला स्वतः करायचं आहे. ठीक आहे, तर टाइम जातो तर याला जर टाइम दिला तर पुढचं खूप सोपं आहे, पुढचा अभ्यास करणं खूप सोपं आहे. आपल्याकडे येऊन गेलं, हा बाबा दारिद्र्याचे एवढे सब टॉपिक मला करायचे, त्यानंतर लोकसंख्येमध्ये लोकसंख्येची धोरणं मला करायची, त्यानंतर लोकसंख्येचे सिद्धांत आपल्याला करायचे, लोकसंख्येचा स्तूप, त्यानंतर जे काही लोकसंख्येचे जे काही सिद्धांत आहे, लोकसंख्या वाढीत सिद्धांत, हे एवढंच मला करायचंय. त्यानंतर लोकसंख्येबाबत दशलक्ष शहर, एवढ्या गोष्टी जर मी केल्या तर 100% माझा लोकसंख्या टॉपिक वरील क्वेश्चन सॉल्व्ह होतोय. एवढ्या गोष्टी केल्यानंतर मित्रांनो कोणताही सब्जेक्ट आहे तो 15 क्वेश्चन जर येत असेल तर तुमचे 10 क्वेश्चन तिथे होत आहे, म्हणजे तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये 20 मार्क तर मिळणारच आहे. हे फक्त आयएमपी टॉपिकचं महत्व आहे. तुम्हाला रेग्युलर जे काही येणार आहे, ठीक आहे, रेग्युलर येणारे जे काही चॅप्टर्स आहे दरवर्षी त्यावर क्वेश्चन येतो, असे टॉपिक करायचेच आहे. ठीक आहे, आपल्याला त्याचं रिव्हिजन करायचंच आहे. मग पहिल्यांदा वेळ लागेल म्हणून आपण 30 दिवसांचा इथं कालावधी घेतलेला आहे. ठीक आहे, पहिल्यांदा वेळ लागेल म्हणून आपण 30 दिवसांचा कालावधी इथं घेतलेला आहे. मग मित्रांनो आता इथं येऊया की पुन्हा जोमाने तयारी कशी करायची. तर पुन्हा जोमाने जर तयारी करायची असेल तर आता सुरुवातीला आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक्स काढावं लागेल विषयानुसार. ठीक आहे, आणि तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक्स काढले तर तुम्हाला सुरुवातीला जर जोमाने तयारी सुरू करायची असेल तर तुम्हाला असा विषय घ्यावा लागेल जो तुमचा आवडता विषय. फॉर एक्झाम्पल एक्झाम पुढे गेली, तुम्ही पहिले 12 तास अभ्यास करत होते किंवा 8 तास अभ्यास करत होते आणि एक्झाम पुढे गेल्यानंतर 8 तासाचे तुम्ही 4 तासावर आले, 4च तास अभ्यास करताय. ठीक आहे, आता समजून घ्या तुम्ही असा एखादा विषय घेतला, फॉर एक्झाम्पल किचकट विषय घेतला विज्ञानासारखा, ज्याचं समजून घ्या कुठून प्रश्न येईल, किती प्रश्न येईल मला माहितच नाही. ठीक आहे, आणि तो टॉपिक घेतला तुम्ही अभ्यासायला. मग तो टॉपिक मध्ये तुम्हाला इंटरेस्ट, आता प्रत्येक कोणाला असेल विज्ञानामध्ये इंटरेस्ट, मी माझं सांगतो की मला जास्त इतका इंटरेस्ट नाही त्या टॉपिक मध्ये, मग मी त्याचा जास्त वेळ अभ्यास करल का, हा मेन प्रश्न आहे. मग त्यामुळे काय करायचं, आपला आवडता सब्जेक्ट जो आहे तो पहिले घ्यायचा. ठीक आहे, आवडत्या सब्जेक्टचं पहिले काय करायचं, इम्पॉर्टंट टॉपिक शोधायचे आणि तो आवडता सब्जेक्ट पहिले घ्यायचा. हे आवडता सब्जेक्ट जर तुम्ही पहिले घेतला तर तुमचा अभ्यासाचा वेळ जो आहे मित्रांनो तो निश्चितच वाढणार आहे. तुम्ही जे 4 तास आहे तर 4 तासाचे तुम्ही 6 तासावर याल आणि 6 तासाचे परत तुम्ही 8 तासावर निश्चित याल. त्यानंतर तुम्ही आवडता विषय कंप्लीट केला की तुम्हाला एका प्रकारचा कॉन्फिडन्स येणार आहे की हा बाबा मी जवळपास 10 ते 15 मार्कांची तयारी केली, आता मी दुसरा विषय घेतो. आता मी काय करतो, दुसरा विषय घेतो. मग दुसरा तुम्हाला आवडणारा विषय तुम्ही घ्या. तुमचं ऑलरेडी 8 तास तुम्ही बसताय अभ्यास करताय, दुसरा विषय सुद्धा लवकर तुमचा कंप्लीट होणार आहे, लवकर त्याचं रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मग तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो दिवसेंदिवस, तुमची पहिले 10 प्रश्नांची तयारी झाली होती, आता तुमची 20 प्रश्नांची तयारी होईल, हळूहळू 30 प्रश्नांची तयारी होईल. मग तुमचा कॉन्फिडन्स इतका बूस्ट होऊन जाईल की तुम्हाला शेजारचा मुलगा म्हणला पाहिजे चल जेवायचा वेळ झाला आपल्याला जेवायला जायचंय, तर येतो का चहा प्यायला. ठीक आहे, मग तू म्हणणार नको तू जा, मी बघल माझं एवढं कंप्लीट झाल्यानंतर मी येईल. तर अशा प्रकारे तुम्ही या स्टेजला येऊन जाताल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला पुन्हा जोमाने जर तयारी सुरू करायची असेल तर तुम्हाला काय करायचंय, पहिले या आपल्याकडे आता बघा 60 दिवसांचं मी नियोजन सांगितलं, जाणून बुजून 65 दिवस आणि 63 असं 64 असं काही नाही सांगितलं, कारण या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर या दिवसांमध्ये तुम्हाला हे काम करायचं इम्पॉर्टंट टॉपिक्स. आता सर
समजून घ्या, तुम्ही म्हणताय की 15 क्वेश्चन आहे, तर 15 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन जे असतात ते रेग्युलर टॉपिकवर विचारले जातात. दरवर्षी सेम टॉपिकशी संबंधित ते क्वेश्चन आहे. मग आता क्वचित समजून घ्या की 5 क्वेश्चन जे असतात किंवा 4 ते 5 क्वेश्चन जे ते आपल्याला नवीन काहीतरी विचारलेलं राहतं. समजून घ्या की फॉर एक्झाम्पल 2020 ला क्वेश्चन जो आहे तो चलनवाढीवर आला, चलनवाढवर आला. त्यानंतर तो क्वेश्चन कधी विचारलाच नाही. ठीक आहे, त्यानंतर तो क्वेश्चन कधी विचारलाच नाही. 2020 का 21 ला क्वेश्चन चलनवाढीवर आला, त्यानंतर त्याला कधी विचारलंच गेलं नाही अर्थशास्त्रामध्ये. ठीक आहे, असे प्रत्येक विषयानुसार टॉपिक असणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दशराजन युद्ध जे तर ते जे आहे तर त्यावर एकदा क्वेश्चन आला, त्यानंतर फिरून त्यावर क्वेश्चनच विचारण्यात आला नाही. मग असे जे ठीक आहे प्रत्येक विषयाशी संबंधित की ज्यावर एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला होता पण परत कधी क्वेश्चन विचारला नाहीये, अशा टॉपिकचा अभ्यास करायचा की नाही, तर अशा टॉपिकचा सुद्धा अभ्यास करायचा. आणि मग तो कसा करायचा सर, तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, PYQ अनालिसिसचं पुस्तक जे आहे ते परचेस करायचं. आणि आपल्याला फक्त आपल्याला माहिती आहे की हे जे प्रश्न आहे हे एकदा येऊन गेलेले, येऊ शकतो एखाद्या वेळेस परत पण, मग त्याला आपल्याला काय करायचंय, मागच्या 4 वर्षापासून यावर क्वेश्चन नाही आला पण परत आला तर त्यासाठी आपल्याला रेडी राहायचंय. आणि आपल्याला फक्त काय करायचं, PYQ वाचायचं, तो प्रश्न वाचायचा आणि त्याच्या अनालिसिस मध्ये जे काही उत्तर दिलेलं असेल तेवढं आपल्याला रीड करायचं, बस संपला विषय. अशा प्रकारे आपण बघा, मी इम्पॉर्टंट टॉपिक्स थ्रू तुमचे जवळपास 10 प्रश्न कव्हर होऊन जातील. आणि वरचे जे 5 प्रश्न आहे ते तुम्ही PYQच्या माध्यमातून करा. कशाच्या माध्यमातून करा, PYQच्या माध्यमातून करा. बघा अशा प्रकारे आपण काय करायचंय, प्रत्येक विषय इथं कंप्लीट करायचा आहे. आता तुम्हाला सांगतो रिव्हिजन कसं करायचं. ठीक आहे, रिव्हिजन कसं करायचं, रिव्हिजन कसं करायचं. रिव्हिजनचा एक मेन मुद्दा सांगतो की असं भर दिवस आणि रात्र वाचत जायचं नाही. ठीक आहे, रिव्हिजनचं काही तुम्हाला जर गोष्टी लक्षात ठेवायच्या असेल, रिव्हिजनचं काय आहे की आपल्या माइंडमध्ये त्या गोष्टी फिट झाल्या पाहिजे. त्यासाठी कशी टेक्निक यूज करायची, सिंपल तुम्हाला सांगतो. आता बघा, आता फॉर एक्झाम्पल मी अर्थशास्त्राचं इथं घेतलेलं आहे बऱ्यापैकी गोष्टी, तर मला समजून सांगतो की आता एक दारिद्र्य टॉपिक आहे. ठीक आहे, आता इथं सुरेश तेंडुलकर समिती आहे आणि त्यांच्या काही शिफारसी आहे इथं दिलेली आहे आणि त्यांची काही आकडेवारी जी आहे ती इथं दिलेली आहे. मग आता हा टॉपिक मी वाचला की सुरेश तेंडुलकर समिती 2009 ला स्थापन करण्यात आली. त्यांनी फक्त अन्न घटक टोपलीमध्ये जो ठेवलेला होता त्यावर टीका केली आणि ते म्हणाले की शिक्षण आणि आरोग्याचा खर्च जो आहे तो ऍड करा. ठीक आहे, चलनवाढीचा जो दर तुम्ही ऍड करत होता तो चुकीचा आहे. शिक्षण आणि आरोग्य शासन पुरवल असं तुम्ही अपेक्षित केले, हे सुद्धा चुकीचे आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही आकडेवारी बघितली की ग्रामीण भागासाठी 816 रुपये खर्च सांगितला त्यांनी, शहरी भागासाठी 1000 रुपये खर्च सांगितला आणि 2011-12 मध्ये 21.9% दारिद्र्य सांगितलं. मग जेव्हा तुम्ही असा एखादा पूर्ण चॅप्टर कराल दारिद्र्य, मग एकदम शांत बसायचं, एकदम शांत बसायचं आणि थोडं डोक्यावर स्ट्रेस द्यायचा. हा, आपण काय बघितलं, सुरुवातीला तेंडुलकर समिती स्थापन करण्यात आली. कधी स्थापन करण्यात आली, डोक्यावर. आता तुम्ही जस्ट वाचलेले त्या गोष्टी, ठीक आहे, तुम्हाला बरोबर रिवाइज होणार. हा 2009 मध्ये स्थापन करण्यात आली होती. त्यांनी काय सांगितलं, अन्न हा घटकाबरोबर शिक्षण आणि आरोग्य सुद्धा ऍड करायला पाहिजे. ज्या सिक्वेन्स मध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही पुस्तकामध्ये ज्या सिक्वेन्स मध्ये वाचता तोच सिक्वेन्स डोक्यामध्ये आठवण्याचा प्रयत्न करायचा. किंवा तुम्ही लेक्चर बघत असाल तर लेक्चर मध्ये जो सिक्वेन्स सरांनी वगैरे सांगितला असेल तर तोच सिक्वेन्स आपल्या माइंडमध्ये आठवण्याचा प्रयत्न करायचा चॅप्टर झाल्यानंतर. मग आता मी समजून घ्या दारिद्र्य चॅप्टर बघतोय तर मग पहिले अलग समिती, अलग समितीनंतर लकडवाला समिती, लकडवाला समितीने काय सांगितलं, अलग समितीने काय सांगितलं, नंतर तेंडुलकर समिती, नंतर रंगराजन समिती, दारिद्र्याचे प्रकार कोणकोणते, काय आहे काही नाही, असा माइंड मॅप. फक्त 10 मिनिटं लागतात. एक चॅप्टर झाल्यानंतर फक्त 10 मिनिटात त्याविषयीच्या गोष्टी आपल्याला आपल्या डोक्यामध्ये जस्ट एक हे करायचे आहे, फक्त आठवायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला ही गोष्ट यूज करू बघा, 100% तुम्हाला याचा इतका फायदा होईल की तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. तुम्हाला नंतर इझिली कधी बसल्या बसल्या सुद्धा आठवेल तो जो माइंड मॅप आहे. हे फॉर एक्झाम्पल हे कसं आहे की तुम्ही समजून घ्या एखादी PPT बनवत आहात आणि तुम्ही जे काही वरती सेव्हचं बटन क्लिक करता. फॉर एक्झाम्पल आता इथं मी ज्या काही गोष्टी लिहिल्या, इथे या स्लाइडवर ज्या काही गोष्टी लिहिल्या ते मला सेव्ह करायचं, तुम्ही इथं हे बटन क्लिक केलं, आता या सगळ्या गोष्टी सेव्ह झाल्या. बघा इथं मला हे असंच दिसेल. त्याप्रमाणे ते वर्क करतं. तुम्ही जे काही समजून घ्या 10 मिनिटं जे काही तुमच्या डोक्यामध्ये रिवाइज केलं तर ते फिक्स होऊन जातं. ठीक आहे, फिक्स होऊन जातं. मग त्यामध्ये थोडंफार त्यातलं तुम्ही विसरून जाऊ शकता, पण 90% तुमच्या त्या गोष्टी लक्षात राहतील. किती? 90% तुमच्या त्या गोष्टी लक्षात राहतील. बघा, तर अशा प्रकारे रिव्हिजन करायचंय. मग आता 30 दिवसात तुम्हाला रिवाइज करायचं, त्यानुसार तुम्ही 30 दिवसाचं जे सुरुवातीच 30 दिवसाचं रिव्हिजन आहे, मग त्याचं असंही करू शकता की तुमचे चांगले झालेल्या विषयाला कमी वेळ द्या. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखादा
चांगला झालेला विषय, पॉलिटी चांगलं झालेलं आहे, समजून घ्या तुम्ही त्याला 4च दिवस द्या, आणि विज्ञान तुमचं चांगलं झालेलं नाही मग त्याला तुम्ही 6 दिवस द्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही किती अभ्यास केलेला आहे कोणत्या विषयाचा त्यानुसार इथं विषय जे आहे तर त्याचं क्लासिफिकेशन करून तुम्ही तुमचं 30 दिवसांचं नियोजन बनवा. मी जर सांगितलं की प्रत्येक विषयाला 5-5 दिवस द्या, आता एखाद्या विद्यार्थ्याचं समजा पॉलिटी त्याचं 3च दिवसात संपलं, मग ते 2 दिवस काय करणार, ठीक आहे. आणि समजून घ्या एखाद्या मुलाला समजून घ्या अर्थशास्त्र करायला 7 दिवस लागले, तर मग तो काय करणार, अरे माझं आता कंप्लीट नाही झालं, मग आता मी काय करू, हा विषय अर्ध्यातच सोडून देऊ की काय करू नेमकं. तर त्याच्या मनात असा प्रश्न येईल, मग परत याला 7 दिवस लागले, मग पुढच्याला किती, मग ठीक आहे पुढच्याला पण 6 दिवस लागले, अरे यार मग इथं 13 दिवस झाले, मग मी आता काय करू, हे प्लॅनच करत नाही, जाऊ दे. तर असं मनात येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, मला माहिती आहे माझा कोणता विषय स्ट्रॉंग आहे, तुम्हाला माहिती आहे तुमचा कोणता विषय स्ट्रॉंग आहे, मग त्यानुसारच आपल्याला काय करायचंय, रिव्हिजन करायचं आहे, ठीक आहे. तर समजलं. यानंतर पुढे जाऊया. बघा यानंतर बघा टेस्ट सोडवावी का, टेस्ट सिरीज, ठीक आहे, टेस्ट सिरीज जे असतात मग टेस्ट सिरीज सोडवावी का, ठीक आहे. तर टेस्ट सिरीज तुम्ही बिंदास सोडवा, टेस्ट सिरीज काय करा, बिंदास सोडवा. पण टेस्ट सिरीज सोडवण्यामागचा उद्देश आपला काय हे मॅटर करतं. टेस्ट सिरीज सोडवण्यामागचा उद्देश आपला काय हे मॅटर करतं. तुम्ही टेस्ट सिरीज सोडवली, तुम्हाला मार्क किती मिळतात हे तुम्ही चेकच नका करू किंवा बघूच नका. तुम्ही टेस्ट सिरीज समजा सोडवली, तुम्हाला कळलं की माझे 40 क्वेश्चन जे ते चुकलेले, 40 क्वेश्चन जे चुकलेले त्या चुका तुम्ही बघा का चुकले. फॉर एक्झाम्पल खालीलपैकी कोणतं विधान असत्य असं विचारलं होतं आणि तुम्ही सत्य असं अज्युम करून तो क्वेश्चन सोडवला, ही झाली एक सिली मिस्टेक, ही झाली काय एक सिली मिस्टेक. मग ती सिली मिस्टेक लिहून ठेवा की मला शब्द व्यवस्थित वाचायचे आहे, शब्द व्यवस्थित प्रॉपर, शब्द व्यवस्थित वाचणे, ठीक आहे, वाचणे. मग आता पुढची जी टेस्ट सिरीज सोडवणार आहे त्यामध्ये ही चुकी तुमची झाली नाही पाहिजे. तुमची जर या चुकीमुळे 40 पैकी 2 क्वेश्चन जर चुकले असतील तर पुढच्या वेळेस तुमची संख्या 38च येणार, ठीक आहे. त्यानंतर आपण कधी कधी चुका अजून वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करत असतो की जसं की आपल्याला वाटतंय की फॉर एक्झाम्पल 4 ऑप्शन 1 2 3 4, मला प्रॉपर वाटतंय की माझं उत्तर जे आहे ते 3च बरोबर आहे, ठीक आहे. पण ऐन काहीतरी मनात वेगळे विचार आले आणि मी 4 ला क्लिक करून गेलो, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ही चुका होतात. कधी कधी समजून घ्या तुम्ही प्रश्न बरोबर सॉल्व्ह केलेला असतो, इकडे समजून घ्या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या 3 आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही गोल करताना 2 लाच चुकून गोल केलं. अशा मिस्टेक आपल्या रिकव्हर करायचे आणि त्याचं मेन माध्यम आहे टेस्ट सिरीज. मी तुम्हाला सांगतो कोणीच आयोगाचा दर्जा मॅच करू शकत नाही पेपरच्या बाबतीत, कुणीच या महाराष्ट्रात कोणीच नाही का जो आयोगाचा दर्जा जो आहे तो मॅच करेल. मी तुम्हाला चॅलेंज देतो, तुम्ही इथं समजून घ्या 100 पेपर सोडून जा पेपरला, ठीक आहे, पण आयोगाचा पेपर सोडवताना एक वेगळंच फिलिंग येईल, तुम्ही एक वेगळाच पेपर बघाल. मी पुण्याची एक नामवंत अकॅडमी आहे जे PSI खूप जास्त त्यांच्याकडे PSI, ठीक आहे, PSI घडवतात म्हणे ते, ठीक आहे. तर त्यांचं एक एक्झाम्पल सांगतो, त्यांच्या एका फेमस सरनी, नाव नाही घेत, त्यांच्या एका फेमस सरनी 100 टेस्ट सिरीज दिल्या. आता 100 आपण जर बघितलं तर टेस्ट सिरीज मध्ये किती क्वेश्चन असतील, ठीक आहे, किती क्वेश्चन असतील तुम्ही याचा अंदाज लावा. 100 पेपर दिले त्यांनी, 100 पेपर, प्रत्येक विषयाचे 10-10 असे करून वेगवेगळ्या विषयाचे आपण जर बघितलं 100च्या आसपास पेपर दिले. त्यांच्या पेपरमधून फॉर एक्झाम्पल 10 हिस्ट्रीचे पेपर असतील तर त्याच्यात प्रत्येकात 100 प्रश्न असतील तर 1000 प्रश्न आहे, या 1000 मधून कंबाईनच्या 15 जे प्रश्न असतात इतिहासाचे ते 15 क्वेश्चन पैकी समजूया 5 पण व्यवस्थित कव्हर होत नव्हते. किती 5 पण. मला एक म्हणायचं काय की टेस्ट सिरीज कधी कधी काही क्लासेस वाले क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप जास्त डीप मध्ये जाऊन क्वेश्चन काढतात, तर कधी कधी काही टेस्ट सिरीज खूपच सोप्या असतात. आपल्याला टेस्ट सिरीज मार्क मिळवण्यासाठी नाही की मला एवढे मार्क आले पाहिजे तेवढे, त्यासाठी नाही, तर आपल्याला टेस्ट सिरीज मागचा उद्देश आहे की सिली मिस्टेक आपल्याला काय करायचे आहे, कमी करायच्या आहे. आणि त्यासाठी आपल्याला टेस्ट सिरीज जी आहे ती सोडवायची. तुम्हाला कळायला पाहिजे की मी कुठं चुकतोय. आता बघा यानंतर पुढे जाऊया, पुढील काही गोष्टींवर इथं लक्ष देऊया. दैनंदिन नियोजन कसं असावं, ठीक आहे, दैनंदिन नियोजन कसं असावं. तर दैनंदिन नियोजन मध्ये आता आपण सीसॅट बाबत मी काही बोललोच नाही, ठीक आहे. सीसॅट जर तुमचं सीसॅट वगैरे कच्चं असेल, ठीक आहे, सीसॅट जर तुम्हाला येत नसेल तर सीसॅट हे क्वालिफाईंग आहे, आपल्याला 200 पैकी 67 मार्क मिळवायचे. बघा आपण हे मार्क इझिली मिळवू शकतो. पेपरमध्ये 10 पॅसेज असतात, 10 पैकी 6 पॅसेज जे ते सोपे असतात. मग 6 पॅसेज मध्ये आपण जर बघितलं जवळपास किती क्वेश्चन आहे, तर प्रत्येक पॅसेज मध्ये 5 क्वेश्चन असतात आणि 5 चे 12.5 मार्क, ठीक आहे.
म्हणजे 2 पॅसेजचे आपण जर बघितलं 25 मार्क, 6 पॅसेजचे 75 मार्क आपल्याला मिळतात. 75 क्वेश्चन म्हणजे 75 मार्क पैकी आपल्याला फक्त 67 मार्क मिळवायचे. त्यामुळे सीसॅटला जास्त वेळ नका देऊ. आणि ज्याचं खूपच कच्चं असेल तर त्यांनी थोडे आयोगाचे जे काही पॅसेज आहे 2017 पासूनचे, तर ते जस्ट तुम्ही काय करा, सोडवा. 2017 ते 2023 जे काही पॅसेज आहे ते झेरॉक्स काढून आणा, ते सोडवा. थोडेसे मॅथ्स येतच नसेल तर रिझनिंग वर भर द्या. ठीक आहे, मॅथ्स येत असेल तर थोडेफार मॅथ्स कडे लक्ष द्या. त्याचबरोबर आपल्याला डिसिजन मेकिंगचे सुद्धा क्वेश्चन असतात, ते सुद्धा तुम्ही इझिली सोडवू शकता. ठीक आहे, त्यामध्ये समजा 12.5 मार्क पैकी त्याला निगेटिव्ह मार्किंग पण नसतं. 12.5 मार्क पैकी तुम्ही 7 ते 8 मार्क तर तिथे मिळू शकता. ठीक आहे, फक्त तुम्हाला तो एक आयडिया आली पाहिजे. त्याविषयी मी एक लेक्चर घेईल की डिसिजन मेकिंगचे प्रश्न उत्तर कसं द्यायचं, कसा विचार करायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा आपण इथे हे सुद्धा बघितलं की दैनंदिन नियोजन कसं असलं पाहिजे. सॉरी, सीसॅट बाबत सांगितलं. आता दैनंदिन नियोजनामध्ये सीसॅट जो आहे तो अशा वेळेत अभ्यासायचा, समजा जी दुपारची वेळ असेल, ठीक आहे, बोर होतंय, रात्री एकदम, ठीक आहे, रात्री झोपायच्या अगोदर, तेव्हा वेळ द्या. आणि ज्यांनी ऑलरेडी केलंय, ज्यांना ऑलरेडी यामध्ये जास्त मार्क येत आहे, त्यांनी समजून घ्या आठवड्यातून एक दिवस जरी केलं तरी चालेल. आता दैनंदिन नियोजनामध्ये तुम्हाला काय करायचंय, समजून घ्या तुमचं सीसॅट पक्क आहे, मग तुम्ही दुपारी काय करा, हे क्वचित प्रश्नवाला जो पॅटर्न आहे, ठीक आहे, हे तर तुम्ही काय करायचंय, दुपारच्या वेळेमध्ये किंवा रात्री झोपायच्या अगोदर PYQ वाचन करायचं आणि त्याचं पुस्तकामध्ये विश्लेषण जे आहे ते बघायचं. आता कधी कधी समजा पर्यावरण आहे, 5च क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, मग तुम्ही माझा पर्यावरणाचा 3 तासाचा व्हिडिओ आहे तोच रिपीट बघू शकता. प्राचीन भारताचा किंवा मध्ययुगीन भारतावर समजा एक 7-8 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, आणि ते तुम्हाला समजा त्यासाठी पूर्ण वाचत बसायचं नाही, तुम्ही आपले 3-3 तासाचे व्हिडिओ तेच करा. ठीक आहे, तर क्वचित प्रश्नवाला जो काही पॅटर्न आहे, ठीक आहे, की एखाद्या वेळी एखाद्या वर्षी क्वेश्चन आलेला आहे, परत समजून घ्या एखाद्या वर्षी परत विचारला जाऊ शकतो. असे जे क्वेश्चनचा अभ्यास आहे तो आपल्याला कधी करायचा आहे, रात्रीच्या झोपायच्या अगोदर 1 तास आणि दुपारीच्या वेळी 1-2 तास तो आपल्याला अभ्यास करायचा आहे. बाकी पूर्ण आपल्याला भर जो आहे तो IMP टॉपिकवर द्यायचा आहे. हे आपलं डेली नियोजन असणार आहे. मग आता डेली नियोजनामध्ये मी काही तासांचं नियोजन सांगत नाही, कारण कुणी 8 तास अभ्यास करतं, कुणी 6 तासच करतं, कुणी 12 तास करतं. मग त्यानुसार तुम्ही काय करा, नियोजनामध्ये कम्प्लीट वेळ जो आहे तो इम्पॉर्टंट टॉपिक्सला द्या. फक्त जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता, दुपारचा टाइम म्हणा, त्यावेळेत तुम्ही काय करा, हे क्वचित क्वेश्चन ज्या टॉपिकवर विचारले जातात, ठीक आहे, तर त्याला थोडे आपण म्हणूया लेस इम्पॉर्टंट टॉपिक जे, तर त्याला तुम्ही दुपारचा किंवा झोपायच्या अगोदरचा वेळ द्या. त्याचबरोबर सीसॅटला सुद्धा तुम्ही तो वेळ देऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं दैनंदिन नियोजन असलं पाहिजे. आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे काही वाचलं त्यामधून किती प्रश्न येणार, आपण जे काही वाचलं किंवा जे काही आपण अभ्यास केलेला आहे, जे काही आपण लेक्चर वगैरे बघितलेले, त्यामधून किती प्रश्न येणार, तर मी तुम्हाला सांगतो, जे काही अभ्यास केलेला आपण त्यामधून जास्तीत जास्त 50 ते 60 क्वेश्चन येणार आहे. तुमच्यासाठी 40 क्वेश्चन किंवा नवीन असणार, जे तुम्ही या अगोदर बघितलेलेच नसेल. ठीक आहे, जे तुम्ही या अगोदर बघितलेलेच नसेल, पण तुम्ही हे 40 क्वेश्चन पण सोडू शकता. कशाच्या बेसवर, जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केलाय आणि तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे, तर त्या कॉन्फिडन्सच्या बेसवर तुम्ही हे क्वेश्चन जे आहे ते सोडू शकता. सिंपल, कॉन्फिडन्सच्या बेसवर इझिली हे क्वेश्चन जे आहे ते तुमचे सॉल्व्ह होऊ शकते. ठीक आहे, 40 क्वेश्चन जे आहे ते नवीन असणार आहे, पण ते कसं आहे की तुम्ही किती प्रॉपर आकलन केलेले, एखादा विषय किती तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे, आणि ते आकलन तुम्हाला कधी काम येतं. जर परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही हे क्वेश्चन पाहून घाबरलात तर तुमचं आकलन काही कामाचं नाही. पण तुम्ही समजूया पेपरमध्ये जर 40 क्वेश्चन व्यवस्थित, तुमचा जर कॉन्फिडन्स बूस्ट असेल, एकदम व्यवस्थित प्रॉपर तुम्ही माइंडसेटने जर तिथे गेलेला असाल, तुमचं टेम्परामेंट क्लिअर असेल, तर तुम्हाला इझिली या 40 पैकी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जे आहे ते तुमचे बरोबर येऊ शकतात. 100% मी तुम्हाला सांगतो, तुमचे हे क्वेश्चन जे आहे तुम्ही क्वेश्चनच्या उत्तरापर्यंत जे आहे ते पोहोचू शकता. त्यामुळं आपला कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. कॉन्फिडन्स, टेम्परामेंट हे आपलं हायच पाहिजे. ठीक आहे, परीक्षेच्या अगोदर तुम्ही समजून घ्या, असंही करू शकता की परीक्षेच्या अगोदर समजून घ्या पहिले जे काही 4 रविवार असतील, तर त्या 4 रविवारी पेपरचा जो टायमिंग आहे त्याच टायमिंग मध्ये लावून तुम्ही क्वेश्चन पेपर सोडू शकता. त्याचबरोबर क्वेश्चन पेपर त्या OMR शीटवरच सोडवा, त्यावर तुमचं नाव नंबर टाका. मुलांचं काय होतं, कधी कधी नाव नंबर टाकताना चुकून जातं, मग त्यांचा अर्धा कॉन्फिडन्स तिथेच लूज होऊन जातो. ह्या अशा चुका आपल्या परीक्षेमध्ये झाल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयार राहायचं. तिथे गेल्यानंतर एकदम क्लिअर माइंडसेट असला पाहिजे, एकदम निवांत राहायचं. ठीक आहे, आता पहिले मी सुरुवातीला बघा राज्यसेवेचे 2 अटेम्प्ट दिले होते, मला जास्त मार्क पडले होते, पण मी पहिले घाबरून जायचो. ठीक आहे, म्हणजे एकदम सुरुवातीची गोष्ट सांगतो, 19ची
पण त्यानंतर जेव्हा परीक्षा दिल्या एमपीएससीच्या, त्यानंतर एकदम बिनधास्त होऊन परीक्षा दिल्या आणि त्यानंतर प्रिलिम तर असं काही वाटतच नाही की हा ठीक आहे बाबा, लगेच तो पूर्ण कॉन्फिडन्सचा खेळ आहे. ठीक आहे, समजलं मला काय म्हणायचंय, की जेव्हा तुम्ही एकदम निवांत होऊन पेपरला जाता, एकदम असं बर्डन घेऊन जेव्हा जाता, तेव्हा तुम्हाला निश्चितच तुमच्या मार्कांवर त्याचा इफेक्ट पडतो. आणि जेव्हा तुम्ही एकदम निवांत जाता, एकदम प्रॉपर वेने जाता, तेव्हा त्याचा एक वेगळा इफेक्ट तुमच्या पेपरवर तुम्हाला बघायला मिळतो. तर अशा प्रकारे मित्रांनो पेपरला जा. त्याचबरोबर तुम्हाला जर रिव्हिजन करायचं असेल तर आपण एक रिव्हिजन लाईव्ह बॅच सुरू करणार आहोत 1 ऑक्टोबर पासून, ती तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे राज्यसेवे 2024 साठी, तर ती तुम्ही जॉईन करू शकता. दोन्ही बॅचची फी 999 रुपये असणारे पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, त्याचबरोबर या तुम्ही रिव्हिजन नोट्स सुद्धा परचेस करू शकता तुमच्या रिव्हिजन मध्ये, ते तुम्हाला मदत करेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळतील. ठीक आहे, तर थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय. व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच जे व्हिडिओ आहे दर्जेदार व्हिडिओ बघण्यासाठी अभ्यास मित्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन येईल. चलो बाय बाय मित्रांनो, बेस्ट ऑफ लक.